वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आता उन्हाळा स्टार्ट झाला आहे. उन्हाळा स्टार्ट झाला म्हणजे कैरींचा सीझन स्टार्ट होतो. कैरी म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटत असतं आणि कैरीपासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो. तर चला मग आज आपण झटकीपट रेसिपी म्हणजे कैरीपासून चटणी बनवूया. अगोदर मी अर्धा किलो कैरी घेतली, तिला स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली. सर्व कैरी अशीच बारीक चिरून घ्यायची आहे. जास्त बारीक पण करायचं नाही, पण अशा उभ्या उभ्या चिऱ्या आपण करून घेऊया. सर्व कैरी मी तशाच कापून घेतल्या. आता आपण त्याच्यासाठी फोडणी द्यायसाठी लसूण बारीक ठेचून घेतलं, हळद, धने, बडीशोप आणि लाल चटणी आणि गूळ घेतला 1 छोटी वाटी. आता अगोदर आपण त्यांना फोडणी देऊया. कुकरमध्ये दिल्यामुळे झटकीपट अशी फोडणी होऊन जाते. जिरं, मोहरी आणि तेजपत्ते टाकूया. हे तडकायला लागले की याच्यात आपण जाडसर लसूण ठेचले होते ते घालूया. यांनाही चांगलं फ्राय होऊ देऊया. लसूण फ्राय झाले की लाल चटणी, हळद, धने आणि बडीशोप आपण जे जाडसर दळले होते ते टाकूया आणि आपण कैरी जी कट केली होती ती घालूया आणि पूर्ण मिक्स करून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. मीठ थोडं कमीच प्रमाणात घालायचं, कारण आपल्याला याच्यात गूळ पण घालायचा आहे. आपल्याला थोडी तिखट, थोडी गोड, थोडी आंबट अशी ही चटणी बनवायची आहे. त्याच्यामुळे आपण मीठही प्रमाणातच घालूया. तर पूर्ण मिक्स झालं की 1 छोटी वाटी गूळ बारीक किसलेला तो मी घातला. याच्यात तुम्ही साखरही घालू शकता, पण गूळ घातल्याने एकदम छान टेस्टी अशी ही कैरीची चटणी लागते. आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. कैरी चांगली मिक्स करून घ्यायची. कमी गॅसवर आता ठेवूया. पूर्ण कैरी मिक्स झाली की आता थोडं पाणी घालूया. पाणी याच्यासाठी की पटकन शिजण्यासाठी. जास्त पाणी घालायचं नाही. पाणी जर नाही घातलं तर कैरी ही तळाशी चिटकून जाते, करपून जाते. त्याच्यासाठी मी थोडं पाणी घातलं आहे. जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. आता कुकर लावून 2 ते 3 शिट्या आपण कमी गॅसवर करून घेऊया. एक 5 मिनटात आपल्या 2 ते 3 शिट्या झाल्या. आता आपण कुकरची वाफ काढून घेऊया. कुकरची वाफ काढली की बघा, झटकीपट अशी कैरीची चटणी आपली रेडी झाली आहे. एकदम कमी वेळात. आपल्याला डाळ भात सोबतही केली तरी चालते. तोंडी लावायला भाजी नसली तर आपण कैरीची चटणी करू शकतो. भातासोबत, चपातीसोबत आपण खाऊ शकतो. ही बघा किती छान झाली आणि मस्त शिजली ही. तिची सालसुद्धा इतकी छान शिजली की आपण चावून खाऊ शकतो. हे बघा, दिसायला जेवढी छान दिसत आहे तेवढी चवीलाही मस्त झाली होती चटणी. चटपटीत, थोडीशी तिखट, थोडीशी गोड आंबट अशी ही आपली कैरीची चटणी झाली होती. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी यूट्यूब फॅमिली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी चटपटीत अशी कैरीची चटणी खायला. आपण हिला मस्त भातासोबत, पोळीसोबत आणि हिला आपण स्टोअर म्हणून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. एक 8 ते 10 दिवस ही टिकते. धन्यवाद.